श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, हा व्हिडिओ तुमच्या समोर येणे म्हणजे तुमचे भाग्यच आहे. स्वामी नक्कीच तुम्हाला काहीतरी सांगू पाहत आहेत. दुर्लक्ष करू नका. हा व्हिडिओ स्वामींनी त्यांच्यासाठी पाठवला आहे ज्यांना खूपच कष्ट आहेत, संकटे आहेत आणि प्रचंड अडथळे आहेत, ज्यांचे मन खूपच एखाद्या फुलाप्रमाणे कोमल आणि हळवे आहे आणि समोरच्याच्या वागण्यामुळे ते प्रचंड दुखावलेले आहे आणि तो त्याच्या वेदना कोणालाही सांगू शकत नाही. अशा भक्तांना स्वामी सांगतात, माझ्या लेकरा, तू दुसऱ्याच्या कृतीने किंवा दुसऱ्याच्या वागणुकीने खूप निराश झाला आहेस. तुझ्या मनाला खूप खोलवर जखम झाली आहे. तुला वाटते की मला आधार देणारे कोणच नाही, मी एकटाच जगत आहे. तर ही सुद्धा स्वामींनी तुझ्यासाठी योजलेली एक योजनाच आहे. मी तुला एकटे पाडले, सगळ्यांपासून वेगळे केले. तुझे आयुष्य एक नवीन टप्प्यावर विसावणार आहे. आजपर्यंत जो अपमान तू भोगला त्याचे फळ तुला मिळणार आहे. तू कित्येक रात्री विचारांनी सैरभैर झाला, पण काळजी करू नको. तुझा प्रत्येक अश्रू माझ्या चरणाशी येऊन पोहोचला आहे. तुला ज्यांनी त्रास दिला त्यांना तू मोठ्या मनाने माफ कर, कारण तू माझा भक्त आहे आणि त्यामुळे तू चांगल्या मार्गावर जा, अयोग्य मार्गावर जाऊ नको. कारण ज्यांनी पण तुला अपमानित केले, हिणवले, कमी लेखले, त्यांच्या कर्माची फळं त्यांना नक्कीच मिळतील. तू मात्र चांगले कर्म करत राहा. मी तुझ्या आसपासच आहे. तू फक्त 2 गोष्टी लक्षात ठेव, श्रद्धा आणि सबुरी. मी तुझे चांगलेच करेन, यात काहीच शंका नाही. सर्व काही छान होईल. जेव्हा आपले मन हारते आणि त्याला वाटते सर्व काही संपले, तिथूनच स्वामी चमत्काराला सुरुवात होते आणि तू चमत्काराच्या दारातच उभा आहेस. तुला ज्यांनी त्रास दिला त्यांनाही पश्चाताप होईल, कारण परमेश्वर एक एक कर्माचे फळ आपल्याला देत असतो, मग ते चांगले असू किंवा वाईट. तू आत मनाच्या खोल गाभाऱ्यात शांतता ठेव. मी तुझ्यासाठी काहीतरी प्लॅन बनवला आहे आणि तो काहीतरी महान आणि मोठा आहे आणि जे की तुझ्या कल्पनेच्या पलीकडचे आहे, ज्याची तू कधी कल्पना देखील केली नव्हती. ती गोष्ट तुझ्या आयुष्यात येणार आहे. तुझ्या आयुष्यात संकटे आलेत, पण तीच संकटे तुला मजबूत बनवतील आणि जीवन जगण्याची कला शिकवतील आणि हीच संकटे तुला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवतील. तू आता रडत बसू नकोस. तुझे अश्रू माझ्या चरणाशी पोचले आहेत. तुझ्या मनावरील ओझे माझ्या चरणाशी ठेव. मी आता तुझ्या प्रत्येक अश्रूचे हिशोब घेण्यासाठी येणार आहे. तू जे गमावले आहेस त्याच्या दुपटीने तुला मिळणार आहे. माझ्या प्रिय बाळा, तू दुसऱ्यांना गमावले म्हणून दुःख करू नकोस. काही लोक जवळ येतात, काही लोक परके होतात. हे असेच होणार आहे. जेव्हा सगळे दूर होतात तेव्हा माझे अस्तित्व तुझ्या जवळ येते. स्वामींचा भक्त एकटा कधीच नसतो. कोणी साथ देईल किंवा देणार नाही, पण मी सदैव तुझ्या सोबत असतो. कोणत्या ना कोणत्या रूपात तुझ्या समोर येत असतो आणि तुझी संकटे दूर करत असतो. फक्त तू माझा हा एक मंत्र जपत राहा आणि ऐकत राहा, कारण नामस्मरणात जेवढी ताकद आहे तेवढी ताकद दुसरी कशातही नाही. माझे नावच तुला या जीवनसागरातून तारून नेईल आणि मी तुझ्या घट्ट हात पकडून राहीन. तुझ्या आयुष्यात तुझे म्हणणारे असे अनेक नाती आहेत, पण काही नाती तुला बोलतात, तुझ्यावर हसतात. काही जण तर तुला वेडासुद्धा म्हणतात. पण हे सर्व घडत असताना तू ही एक गोष्ट लक्षात ठेव, ही सर्व नाती जोडली जातात, तुटतात, पण सगळ्यात घट्ट असे नाते म्हणजे तुझे आणि माझे आहे, जे की ते कधीच तुटणार नाही. फक्त माझे नामस्मरण करत राहा. तुझी प्रत्येक संकटे माझ्या चरणाशी आहेत. ज्यांनी तुला दुखावले त्यांना धन्यवाद दे, कारण त्यामुळेच तर तू माझ्या अगदी जवळ आला आहे. हो, कारण त्यांच्या अशा वागण्यामुळेच तू मला शोधत आहेस. संकटामध्ये जितका तू आतुरतेने माझ्याकडे धावत येतोस तेवढा सुखात येत नाहीस. तुझ्या आयुष्यात
संकटे येतात, पण त्यांना सहन करायला शिक. तुला असे अनेकदा वाटते, किती सहन करायचे, पण सहन करायला शिक. अपमान पचवायला शिक. माझे ऐक, जेव्हा तुझी सहनशक्ती संपते तेव्हा चमत्कार व्हायला सुरुवात होतो. आणि अशा चमत्कारासाठी आता तू तयार राहा, कारण आता तुझ्या आयुष्यात असे चमत्कार होण्याची वेळ आली आहे. तुझ्या घरात हा एक मंत्र फक्त लावून ठेव. तुझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीचे मन परिवर्तित होईल आणि सगळे तुझ्याशी प्रेमाने वागतील. ज्यांनी तुला त्रास दिला त्यांना तू माफ कर, कारण माफ केल्यामुळे तू अधिकच मोठा होशील आणि माझ्या अगदी जवळ येशील. कारण हा मंत्रच इतका प्रभावशाली आहे की हा घरात लावता क्षणीच प्रभाव दाखवतो. हा माझा मंत्र आशीर्वाद रूपी घे. याचा अनादर करू नकोस आणि शेवटपर्यंत नक्की ऐक, कारण या ब्रह्मांडाने आता तुझ्यासाठी सर्व दरवाजे उघडे केले आहेत आणि त्याची सर्व शक्ती तुला मदत करेल. कारण हे ब्रह्मांड सर्व काही जाणते. त्यामुळे तू आता अधिक चिंता करत रडत बसू नकोस. जे काही आहे ते सर्व स्वामींच्या मर्जीने आहे असे म्हण आणि सर्व स्वामींवर सोपव. तर तुम्हाला संकटाचं वारंसुद्धा तुझ्या आजूबाजूला फिरकणार नाही. स्वामी जे काही करतील ते योग्यच करतील आणि ते सर्व माझ्या हिताचेच असेल. स्वामींचा हा एक मंत्र रोज ऐकत राहा. तुझ्या प्रत्येक कामात यश हे नक्की मिळेलच. फक्त तू एकदा हा मंत्र ऐकायला सुरुवात कर. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम भक्त काम कल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम भक्त काम कल्पद्रुमाय
स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय 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 स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय
स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः।